स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचे काही प्रश्न. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मराठी व्याकरणाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. वाक्यातील क्रिया स्पष्ट करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नाम, 2 सर्वनाम, 3 क्रियापद, 4 क्रियाविशेषण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क्रियापद. वाक्यातील क्रिया स्पष्ट करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या या शब्दाची विभक्ती ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 प्रथमा, 2 द्वितीया, 3 पंचमी, 4 संबोधन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संबोधन. सोन्या इकडे ये या वाक्यातील सोन्या हा संबोधन या शब्दाची विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 3. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. या वाक्यातील अलंकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 यमक अलंकार, 2 रूपक अलंकार, 3 श्लेष अलंकार, 4 उपमा अलंकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रूपक अलंकार. नयन कमल हे उघडती हलके जागी हो जानकी या वाक्यात रूपक अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 4. जाऊ या शब्दाचे अनेक वचन सांगा. ऑप्शन क्रमांक 1 जाऊ, 2 जाव्या, 3 जावा, 4 जावई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जावा. जाऊ या शब्दाचे अनेक वचन आहे जावा. प्रश्न क्रमांक 5. संगर या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 लढाई, 2 विश्वास, 3 शृंगार, 4 चंद्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लढाई. संगर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे लढाई. प्रश्न क्रमांक 6. सोम या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 लढाई, 2 विश्वास, 3 शृंगार, 4 चंद्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंद्र. सोम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चंद्र. प्रश्न क्रमांक 7. बबिताने गाणे म्हटले या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावी प्रयोग, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. बबिताने गाणे म्हटले या वाक्यात कर्मणी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 8. अवनी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 मुलगी, 2 नदी, 3 वीज, 4 पृथ्वी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी. अवनी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे पृथ्वी. प्रश्न क्रमांक 9. अदीम या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 अभिमान, 2 मूळचा, 3 सहज, 4 पृथ्वी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मूळचा. अदीम या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे मूळचा. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कानडी भाषेतून आलेला शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 सेट, 2 दादर, 3 घी, 4 खलबत्ता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 खलबत्ता. खलबत्ता हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11. तिखट खाल्ल्यामुळे मला फार जळजळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 भाव्य प्रयोग, 4 भावकर्तरी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भावकर्तरी प्रयोग. तिखट खाल्ल्यामुळे मला फार जळजळते या वाक्यामध्ये भावकर्तरी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 12. विपुल या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 थोडके, 2 खूप, 3 भरपूर, 4 पुष्कळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 थोडके. विपुल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहेत खूप, भरपूर, पुष्कळ. थोडके हा शब्द विपुल या शब्दाचा समानार्थी नाही. प्रश्न क्रमांक 13. डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 खूप वेदना होणे, 2 अंधुक दिसणे, 3 अतिशय भीती वाटणे, 4 समाधान वाटणे.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अतिशय भीती वाटणे. डोळे पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे अतिशय भीती वाटणे. प्रश्न क्रमांक 14 यथाशक्ती हे खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समास, 2 तत्पुरुष समास, 3 कर्मधारय समास, 4 अव्ययीभाव समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अव्ययीभाव समास. यथाशक्ती या शब्दाचा योग्य समास आहे अव्ययीभाव समास. प्रश्न क्रमांक 15 तोंडपाठ हे खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 द्वंद्व समास, 2 तत्पुरुष समास, 3 कर्मधारय समास, 4 अव्ययीभाव समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष समास. तोंडपाठ हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.